नवी मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच और साइबर सेल ने वाहन बीमा रिन्यूअल के नाम पर ठगी करने वाले बड़े रैकेट का खुलासा किया है। वहां पे स्थित टेक्नो सिटी बिल्डिंग में चल रहे फर्जी कॉल सेंटर पर छापा मारकर प्रसाद तोड़कर, फयाज नसीर और वैभव इंगले को गिरफ्तार किया गया। जांच की शुरुआत केंद्र सरकार ने एनसीसीआरपी पोर्टल पर दर्ज 145 शिकायतों के आधार पर हुई। पुलिस को पता चला कि लाइफ डील और एआई ओशन इंटरप्राइजेस के नाम से फर्जी कॉल सेंटर संचालित किया जा रहा था। यह 32 युवक युवतियां एजेंट बनकर लोगों को बीमा नवीनीकरण का झांसा देते थे। छापे के दौरान 8 सक्रिय सिम कार्ड, 26 मोबाइल फोन, 27 हार्ड डिस्क और 5 लैपटॉप जब्त किए गए। शुरुआती जांच में करीब 14,08,000 रुपए की ठगी सामने आई है। पुलिस को इस रैकेट में अन्य लोगों की संलिप्तता का भी संदेह है और जांच की जा रही है। एखाद्या कस्टमरला त्यांनी पॉलिसी त्याच्याकडनं प्रीमियम भरला तर ते संबंधित मोटर इन्शुरन्स कंपनीला पॉलिसीचे प्रीमियम द्यायचे। त्याच्या अनुषंगाने पॉलिसी तयार झाल्यानंतर त्या पॉलिसीची कॉपी संबंधित कस्टमरला पाठवायचे। ज्यावेळी संबंधित कस्टमरला ती पॉलिसीची कॉपी मिळाल्यानंतर ते परत मोटर इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन ती पॉलिसी कॅन्सल करायची। पॉलिसी कॅन्सल केल्यामुळे जे पैसे होते ते जी यांची फेक कॉल सेंटरची कंपनी होती त्याच्या अकाउंटला ते जमा व्हायचे आणि संबंधित कस्टमरकडे मात्र पॉलिसी असायची। अशा प्रकारे त्यांचा एक दुसऱ्या प्रकाराने फ्रॉड करत होते। या सगळ्या तपासामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जे मोबाईल नंबर तिथं मिळाले साधारणतः आपल्याला 26 त्या ठिकाणी मोबाईल फोन्स आपण जप्त केले। त्याच्यावर एकूण 145 तक्रारी प्राथमिक जी माहिती काढली आपण त्याच्यात निष्पन्न झालेल्या आहेत। त्या ठिकाणी आपण एकूण 3 आरोपी अटक केले, ज्यामध्ये प्रसाद तोडणकर, फैयाज नासिर आणि वैभव इंगळे हे तिघं होते आणि त्या ठिकाणाहून साधारण 26 मोबाईल फोन, 27 कॉम्प्युटर्स, त्याचे हार्ड डिस्क आणि 5 लॅपटॉप असं जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये आरोपी जे होते ते तिन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि इतर 32 एजंट्स जे ज्याच्यामध्ये ज्यांच्या थ्रू कॉल होत होते तर त्यांनाही आपण नोटीस दिलेल्या आहेत। अजून चौकशी चालू आहे। आपण जी माहिती काढली त्याच्यामध्ये साधारणतः 14,88,121 रुपयांची ती 145 तक्रारींमध्ये अमाऊंट दिसून आलेली आहे। अजून चौकशी करतो आहे। आता चौकशीमध्ये आपण सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत आणि जे एजंट आहेत त्यांचा त्यामध्ये गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग किती आहे हे बघून त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाईल। बोगस कॉल सेंटर आपल्याला म्हणता येईल कारण त्याच्या अनुषंगाने फसवणूकच होत होती, त्याच्यामुळे आपल्याला बोगस म्हणायला हरकत नाही। पण 3 आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे, ज्यामध्ये प्रसाद तोडणकर, फैयाज नासिर आणि वैभव इंगळे तिघं आहेत आणि 32 आरोपींना नोटीस दिलेली आहे। हे जे 3 आरोपी आहेत किंवा इथले लाईफ डील आणि एआय ओशन एंटरप्राइजेस ज्या कंपनीच्या नावावर चालू होतं त्यातले जे मालक आहेत याच्यावर जे माहिती घेतली असता अद्यापर्यंत त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं नाही।